चा क्षण आहे. मला माझे योग मी म्हणतो अवभाग्य समजतो की 2 वेळा मी लागोपाठ धरण भरलेलं आहे. तिसरं वर्ष आहे, त्याच्यातले 2 वर्ष पूजा करण्याचं भाग्य मला मिळालं. आपण निसर्गाचं खरं आपण आभार मानले पाहिजेत, कारण निसर्गाच्या कृपेमुळेच आज आपण पिण्याच्या पाण्याची जी नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता आपण मिटलेली आहे. पण दरवेळेस आपण हाच विचार करतो की वर्षभराची चिंता मिटली. आपल्याला हा जे काही स्रोत आहेत याचा सस्टेनेबिलिटी जी आहे, शाश्वतपणा जो आहे तो हा शाश्वतपणा टिकवण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. त्याच्याकरता पाण्यावर आपण काटेकोरपणे वापर केला पाहिजे. जे पाणी आपण वापरल्यानंतर जवळजवळ आपण बघितलं तर 70 ते 75% पाणी हे 30% पाण्याचा आपण वापर होतो आपल्या पिण्यासाठी बाकीच्या याच्यासाठी, परंतु 70% पाणी पुन्हा आपण आपल्या मलनिस्सारण वाहिन्यामार्फत आणि याच्यामार्फत पुन्हा तो बाहेर जातो. याच्यातलं पाणी आपण पुनर्वापराकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. आणि उद्योगांसाठी विशेषतः आपण 2 कंपन्यांबरोबर आता मोठे MIDCवर 40 MLDचा करार केला आहे. नवीन एअरपोर्टचं आहे. आजच मला वाटतं एअरपोर्टची मागणी आली की आम्हाला 5 MLD पाणी एअरपोर्टसाठी सुद्धा आपण बेलापूरमधून देतो आहे. जवळजवळ 2 मोठ्या ज्या सेमीकंडक्टर याच्या कंपन्या आहेत आपल्या डेटा सेंटरच्या, कंट्रोलेस आणि ह्यांच्याबरोबर आपण स्वतः करारनामे केले. त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुनर्वापर प्रक्रिया पाण्याचा वापर करतो. आणि मला खात्री आहे की याच्यामधून आपण काय केलं की पाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे तेवढं पाण्याची बचत केली आपण. जे पाणी दुसरं आपण जे शुद्ध पाण्याचं जे काय आपण वापरणार होतो त्याच्यातून नवी मुंबईकरांना त्याचे हे होईल. नवी मुंबईकरांसाठी मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला सर्वांना पुरेसं पाणी आणि पुरेसे दाबाने पाणी, प्रत्येकाला जे काही त्याला जेव्हा आपण म्हणतो की क्वांटिटी महत्त्वाची आहे आणि क्वालिटी दोन्ही, म्हणजे पाण्याची गुणवत्ता आणि त्याला लागणारं त्याचा जो गुणक आहे तेवढं पण गणकानुसार पाणी प्रत्येकाला मिळेल अशी आम्ही खबरदारी घेणार आहोत. असं गावठाण देवाने गेली 3 वर्ष मोरबे धरण पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि नवीमेच्या जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते. आणि याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंदच आहे.